हॅलो गाईज, दिस इज माय फर्स्ट लाँग यूट्यूब व्हिडिओ आणि मोस्ट ऑफ यू तुम्ही इन्स्टावरून आले असाल. बट इफ नॉट देन आय एम दीपिका खोबरेकर आणि मी सध्या कंटेंट क्रिएशन म्हणू शकता तुम्ही चालू केलं आहे. सो मी सध्या इन्स्टावर 75 हार्ड हे चॅलेंज करते आहे आणि त्याच्याबद्दल ना मला भरपूर जणांनी भरपूर प्रश्न विचारले आहेत. त्याचीच मला पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तरं द्यायची आहेत. तर सगळं सांगण्या अगोदर मला पहिले तुम्हाला सांगायचं आहे की मी ही सगळी कंटेंट क्रिएशनची जर्नी का चालू केली. सो बेसिकली मला भरपूर वर्षांपासून कंटेंट क्रिएशन चालू करायचंच होतं. बट कुठेतरी आपल्याला वाटतं की कोणीतरी नावं ठेवली तर किंवा कोणीतरी हसतील आणि तोच थॉट माझ्या पण डोक्यात होता. पण आता मी खूप कमी लोकांसोबतच कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते खूप जवळचे आहेत माझ्या. सो मला माहिती आहे ते लोकं मला जज नाही करणार आणि म्हणून मी आता हे चालू केलंय फायनली. सो एनिवेज मला सांगायचं आहे की मी फिटनेसच निश का चूज केला, कारण त्याच्याबद्दल मला माहितीच नव्हतं काय, तरी पण मी तो निश का चूज केला. कारण की मी ना जेव्हा माझी 12वी झालेली 4 वर्षांपूर्वी, तेव्हा मी खूप बारीक होते. लाइक 35-40 केजीस वेट होतं माझं. आय थिंक 40 होतं आणि त्यानंतर कट टू 4 वर्षानंतर माझं वजन आता 20 किलो वाढलं आहे. लाइक 60 वेट आहे माझं आणि मला समजत होतं की माझं वजन वाढतं आहे. जेव्हा पण मी गावी जायचे तेव्हा मला सगळे सांगायचे की तुझं वजन वगैरे वाढतंय दीपिका, आणि तेव्हा मला असं वाटायचं की त्यांनी मला कधी या अगोदर बघितलं नसेल हेल्दी, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय का. बट मी बरोबर आहे. बट नंतर हळूहळू मला समजायला लागलं की आता जर मी कंट्रोल नाही केलं माझं वजन तर कदाचित मी ओबेस होऊ शकते. आणि आपण असं म्हणतो की ती हेल्दी आहे, ॲक्च्युअली ते हेल्दी नसतं. पण आपल्याला असं वाटत असतं की मी आता हेल्दी आहे. माझं भरपूर गोष्टी माझ्या चुकत पण असतील. आय एम सो सॉरी, कारण की मला फिटनेसबद्दल जास्त गोष्टी नाही माहिती. जेवढं मला शॉर्ट माहिती आहे तेवढ्या गोष्टी तर मी ऑफकोर्स शेअर करेन. सो दिस इज ऑल. आणि इंस्टाग्रामवर माझं सध्या 75 हार्ड हे चॅलेंज चालू आहे आणि त्याच्यामध्ये मी जे सगळं दाखवते ते सगळं मी फॉलो करतेच आहे. पण त्याच्यासोबत अजूनही काही गोष्टी करते ज्याच्यामुळे माझी ग्रोथ होईल, कारण की त्याच्यावरती मी दाखवते जे त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत त्याच गोष्टी मी शेअर करते ओन्ली. पण त्याच्यामुळे त्या फक्त डाएटमुळे माझा प्रोटीन इंटेक कंप्लीट नाही होत. आणि लेट मी टेल यू वन थिंग, प्रोटीन आणि कॅलरीज ह्या गोष्टी मॅनेज केल्या तरच आपलं वेट लॉस, वेट मेंटेन किंवा वेट गेन होऊ शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण मला थोडी माहिती आहे, जी मी थोडंसं न्यूट्रिशनिस्टला विचारलं, थोडंसं ChatGPTला विचारलंय आणि शॉर्ट जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सगळंच त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेन. सो स्टे ट्यून्ड. आणि मी भरपूर गोष्टी मला शेअर करायच्या आहेत, ऑफकोर्स त्या मी सांगत राहीन. आणि याच्यासोबतच फक्त फिटनेसचा कंटेंट नाही ऑफकोर्स, कारण की ते माझं निश सध्या तरी परमनंटली नाही आहे. सो मी भरपूर ठिकाणी ट्रॅव्हल करत असते, भरपूर गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत असतात ऑफकोर्स. सो मला त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सो प्लीज स्टे ट्यून्ड आणि सपोर्ट करा. ओके.